भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय रत्न होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशामधील माहू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करत असत. जय हिंद जय भारत. नमस्कार, माझे नाव रेश्मा आहे. 6 डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक विषमता आणि शोषित. मी माझे 2 शब्द. माझे नाव अक्षरा बाबासाहेब जोगदे. मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची, मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची. त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची, भाषा माणुसकीची. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, येथे उपस्थित माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 6 डिसेंबर हा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करीत. महापरिनिर्वाण दिन हे बौद्ध तत्वाचे ध्येय आहे. बौद्ध धर्मानुसार जो निर्माण प्राप्त करतो, सांसारिक जीवनातील तसेच वेदना जीवनचक्रातून मुक्त होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा अनेक वर्ष अभ्यास केला. त्यांनी असंख्य अन्वयासह सन 1956 मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यांचे महान विचार व कार्यामुळे पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. सागराचे पाणी कधी आटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही. भीमाची आठवण कधी मिटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एक जन्म काय 1000 जन्म जरी घेतले तर आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य वर्ग व विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांना वाचण्याची फार आवड होती. ते इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर होऊन भारतात परतल्यावर दलितांचे उद्धाराचे कार्य हाती घेतले. त्यांनी दलितांमध्ये जागृती घडवून आणली. जाता जाता एवढेच म्हणावे वाटते, दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेलात, दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेलात. अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महापरिनिर्वाण दिन साजरा करीत आहोत. या निमित्ताने मी एक छोटीशी कविता सादर करणार आहे. भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे महान. त्यांच्या पुढे वाटतात चंद्र सूर्यही लहान. सर्वसामान्याचा आधार
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. ज्ञान सूर्याने दूर केला, ज्ञान सूर्याने दूर केला लोकांच्या जीवनातील अंधार, लोकांच्या जीवनातील अंधार. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या देशप्रेमाला. नमन त्या ज्ञान सूर्याला, नमन त्या ज्ञान सूर्याला. करून जीवनाचे रान, करून जीवनाचे रान, दिला सर्वांना समतेचा मान, दिला सर्वांना समतेचा मान. अशी भीमरावांची शान, अशी भीमरावांची शान, भल्या भल्यांची झुकते मान, भल्या भल्यांची झुकते मान. जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की, जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की, मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो, मी पाहिजे तेवढा पैसा साठवू शकलो असतो. मी त्या स्वप्न सुंदरीला माझ्या इशाऱ्यावर नाचवू शकलो असतो, हिरे मोती यावर मी लोळू शकलो असतो, पण मी माझ्या समाजाला आज वाचवू शकलो नसतो. जय भीम जय